दोन तास ईडी सीबीआय हातात द्या, अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचं आव्हान. शिवसेनेतली गळती ईडी एसीबीच्या धाकानंच होत असल्याचा पुनरुच्चार. कोकणातल्या पक्षगळतीवर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंता. शिवसेना भवनावर 5 वाजता महत्त्वाची बैठक. तर लवकरच संजय राऊतही कोकण दौऱ्यावर जाणार. सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरांगेंची सडकून टीका. सुरेश धस यांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसे, जरांगेंचा हल्लाबोल. परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार बबन गीतेच्या संपत्तीवर टाच येणार. गीतेची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे परवानगी मागणार. प्रयागराजला जाऊन कुंभस्नान करण्यास असमर्थ असलेल्यांना नागपूरमध्ये गंगा स्नानाची अनुभूती. रेशीमबाग मैदानात भाविकांवर संगमावरून आणलेल्या पाण्याची स्प्रिंकलर्सनं फवारणी. नवी दिल्ली स्टेशनवरती चेंगराचेंगरीत 18 जणांचा बळी. अचानक प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे चेंगराचेंगरी. मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिलांचा समावेश. बेसुमार जनरल तिकिटांच्या विक्रीनं गर्दी वाढल्याचा आरोप. मनाई असलेल्या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याविरोधात मनसे आक्रमक. शिवाजी पार्कमध्ये आजपासून वॉकेथॉनला सुरुवात. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीची फेर तपासणी होणार. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या पंचांच्या निर्णयाची चौकशी होणार. आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरेंच्या नेतृत्वात समिती. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात. माघ महिन्यातल्या रविवारचं निमित्त साधत सकाळपासून लाखो भाविकांची डोंगरावर गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.